आता पाहूयात आवाज लोकशाहीचा। आवाज लोकशाहीचा मध्ये आपण आज पाहणार आहोत लातूरमधील नागरिकांच्या समस्या। आज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातल्या शिराळपाल तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयीच्या समस्या। गेल्या 10 वर्षापासून शिराळपाल तालुक्यातील नागरिक हे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतीक्षेत आहेत। या ग्रामीण रुग्णालयाचं जे काम आहे ते सुरू करण्यात आलं, मात्र गेल्या 10 वर्षापासून संत गतीनं या ग्रामीण रुग्णालयाचं काम सुरू असल्यामुळे शिराळपाल तालुक्यातील असलेल्या 50 ते 54 गावांच्या नागरिकांना आरोग्याविषयीच्या समस्या या ठिकाणी उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतात। हे ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू करावं अशीच मागणी सध्या शिराळपाल तालुक्यातील नागरिक या ठिकाणी करत आहेत। मशिनरी ज्या धूळ खात पडलेल्या आहेत त्या कामात येतील। बरेच पेशंट दगावलेले आहेत, कुठलीही सुविधा इथं मिळत नाही। अहो, शुगर आणि बीपीच्या साधे आजार आपल्याला वाटतात, त्यामुळे कितीतरी लोक दगावत आहेत, त्यांना इथं कुठलीही सोय मिळत नाही। तालुक्याचं रुग्णालय म्हटल्यानंतर पूर्ण तालुक्यातले लोक इथे येतात, तेव्हा याची जबाबदारी कुणी विचारायची, कुणाला सांगायचं? शासन फक्त दिखावट करू नये, तर त्याचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे, त्याच्या सगळ्या सोयी झाल्या पाहिजेत। या रुग्णालय कमीत कमी 10 वर्ष झालं म्हणजे बांधकाम झालेलं आहे। इथं सगळ्या मशिनरी आहेत, म्हणजे कुठलीच मशिनरी नाही ह्याच्यातला भाग नाही। पण इथं सुविधा एक नाही की कर्मचारी वर्ग अजिबात नाही, आणि कर्मचारी नसल्यामुळं त्या मशीन सगळ्या बंद आहेत, आणि प्रत्येक म्हणजे रुग्णाची हेळसांड होते। अनेक आमच्या भागातली नेते मंडळी या ठिकाणी येतात, स्वतः येऊन काहीतरी बैठ देतात आणि पुन्हा सांगतात की आम्ही काहीतरी करू, ग्रामीण रुग्णालयाचं काम खराब चालू आहे, आम्ही काम खराब चालू आहे किंवा कसं चालू आहे म्हणणार नाही, परंतु तात्काळ हे ग्रामीण रुग्णालय चालू होणं आवश्यक आहे। म्हणजे इथे डॉक्टरचे कर्मचारी म्हणा किंवा नर्स म्हणा किंवा इथं जे स्टॉफ जे आहे अक्षरशः अवेलेबल राहतच नाहीत। आत्ता जरी एखादी पेशंट आला तर कोणतीच सोय होऊ शकत नाही या दवाखान्यामध्ये। एवढा तालुक्याच्या लेवलचं गाव आहे, तालुका आहे, आणि इथं 58 गावाचा संपर्क असून जर इथं 58 गावातले जर खेडेपाड्यातले एखादी पेशंट आला तर अक्षरशः इथं दारात पडून राहावं लागतंय। आमची मागणी किंवा तुमच्या लोकशाहीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून जर आमच्या तालुक्याला जर न्याय मिळाला तर खरोखरच मी लोकशाहीचं मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। कारण आतापर्यंत ही अवस्था बघण्यासाठी कोणीच आली नाही, पण लोकशाहीनं इथे येऊन आमच्या व्यथा ज्या ऐकल्या त्याच्यामुळे मी पहिल्या सर्वप्रथम मी लोकशाहीचं आभार मानतो, धन्यवाद। इथं गोळ्या देण्यासाठी माणूस कोण नाही, साफसफाई करा माणूस कोण नाही, पुन्हा इथं सिजर नसल्यामुळे पूर्ण पेशंट रेफर लातूरमध्ये रेफर आहेत। ह्याच्यासाठी आमचे सगळे दुबळी योजना ही लातूरच्या त्याच्या आमदार साहेबाची आहे। आमदार साहेबांना रिक्वेस्ट करून इथं हे करा, मन घालावं, हे काम चालू करावं। 10 वर्षामध्ये किती माणसं बदलले हे गुत्तेदार आम्हाला कळलं नाही काही। ह्याच्यासाठी विनंतीपूर्वक मी सगळा सांगतो की शासनाने लक्ष घालून इलेक्शनच्या पुढे तर आमच्या ताब्यात द्यावं। सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय तात्काळ मंजूर व्हावं असं सर्वसामान्य या ठिकाणच्या भागातल्या जनतेची आहे, आणि लवकरच हे रुग्णालय चालू व्हावं, अन्यथा या भागातून प्रचंड या ठिकाणी सर्वसामान्य माणसं एक जनआंदोलन करून पुन्हा राज्यकर्त्यांचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी करतील, असा या ठिकाणी मी शासनाला माझ्या माध्यमातून विनंती म्हणा किंवा इशारा म्हणा अशा पद्धतीने मी या ठिकाणी देतो। आता येत्या निवडणुकांच्या अगोदर तरी हे ग्रामीण रुग्णालय सुरू करावं अशी मागणी येथील नागरिक करत आहेत, अन्यथा येणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा सुद्धा संकल्प येथील नागरिकांनी या ठिकाणी केलेला आहे। तर येत्या निवडणुकांमध्ये नेत्यांना सुद्धा गावबंदी करू असा इशारा येथील नागरिकांनी या ठिकाणी दिलेला आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर।